घ्यावी, चूक भूल घ्यावी, 7 जन्म राजा राणी परी साथ व्हावी. होय मला वाटलंच होतं अगं, गाडे पाटलांच्या घरी त्यांचं कोणीच कोड कौतुक करणार नाही. सगळ्यांच्या विरोधात जाऊन सिद्धू भावनासाठी सगळं करेलही, पण तो एकटा कुठे कुठे पुरा पडणार ना. होय ना वहिनी, तुम्हाला सांगते सिद्धू दादा एवढे वैतागले होते ना, त्यांना हे सगळे कार्यक्रम असे लई हौशेनं करायचे होते. नेहमीप्रमाणे घरात काही कोणी साथ देईना त्यांची, म्हणून मी त्यांना म्हणलं का हळद उतरायचा कार्यक्रम आहे की नाही आपल्या इकडं करू. पण वहिनी आता हे संतोष दादांनी काय वेगळंच खूळ काढलं की बचत बिचत करायचं, मग कसं करायचं हो? बघ ना गं, यांना पण हीच वेळ मिळाली. भावनाचं नुकतंच लग्न झालंय, तिचं कोड कौतुक आपण करायलाच हवं ना. पण आता यांच्याकडे काही विषय काढायला गेलं की लगेच हिशोब मांडायला बसते. बघितलंस ना, आई बाबा पण किती दुखावलेत. घरातलं सगळं वातावरणच बदललंय ग. आपण एक काम करू शकतो का? आपण काय करू, मिळूनच ना त्यांच्या हळद उतरवण्याच्या विधीचं ना छोटंसं कमी खर्चाचं एक बजेट करू. म्हणजे सिद्धू आणि भावनाला इकडे बोलवू, कमी बजेटमुळे हे वैतागणार नाहीत आणि घरातलं वातावरणही छान होईल. सिद्धू तू काय करतोय? तरी भाजेल तुझा हात. सिद्धू थांब, लांब होती. सिद्धिराज सावकाश. ठीक आहे, थांब जरा 1 मिनिट. मॅडम तुम्ही ठीक आहात ना? माझ्या काळजीकडे दुर्लक्ष करून सरळ भावनाकडे निघून गेला. असा कधीच नव्हता माझा सिद्धू. पाणी पाणी. मॅडम पाणी. भावना तू ओके आहेस ना? फार मोठं विघ्न आलं होतं पण ते टळलं. तुझा नवरा तुझं रक्षण करता आहे, त्याने जिवाळ खेळून तुझा जीव वाचवला. लाखात एक नवरा मिळालाय तुला. ऐका ना मॅडम, तुम्ही प्लीज साडी बदलून येता का? गोंधळ थांबवायचा आहे का? नाही नाही, म्हणजे आपण ड्युट्या नको नाचवायला, पण आपण गोंधळ पूर्ण करूया. बरं. आजी, आपला हा प्लॅन सुद्धा फ्लॉप गेला. सिद्धू आणि भावनाचं लग्न तर सोडाच, पण त्यांच्या लग्नाचा हा जागरण गोंधळ सुद्धा आपण नाही थांबवू शकलो. तू पण ना, मला इतकी लेची पेची समजू नकोस. 12 गावचं पाणी पिऊन आले मी. कोणाला कसं कुठं किती पाणी पाजायचं हे मला बरोबर माहिती आहे. पूर्वी तू बघतच राहा. चला आपण सगळे उभा राहूया, आरती करून घेऊया. आई राजा पहिल्या आरती मानाची गप्पा आरती मानाची.
घरावर वाईट नजर हाय. या घराचं चांगलं झालेलं बघवत नाही तिला. तिच्यामुळं या घरावर संकट येणार आहे. कोण येते? कोणामुळे नक्की संकट येणार आहे आमच्या घरावर? देवी आई, मी हवं तर खणा नारळाने ओटी भरेन तुझी, पण सांग मला, आमच्या या घरावर नक्की कोणामुळे संकट येणार आहे? माझ्या या घराचं सुख न बघवणारी ती कोण आहे नक्की सांग देवी आई. आता जर यांनी माझं नाव घेतलं तर या घरात माझं जगणं अजून अवघड होऊन बसेल. काय असेल देवीच्या मनात?